ज्या व्यक्तीनं गावातील लोकांसाठी साडी घातली, भिकारी बनला, स्वतःची गाडी जाळली, त्याच मंगेश साबळे यांचा पराभव झाला. त्या पाठीमागे सत्य भलतंच आहे. लोक म्हणतात मंगेश साबळे हरले, पण सत्य लोकांना माहितीच नाही. ते सत्य आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी दिलेला मोठा राजकीय धडा. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर ढवळून निघालं. रस्त्यावर संताप होता, तर सोशल मीडियावर भावनांचा उद्रेक. प्रत्येक आंदोलनाला हजारो व्ह्यूज, प्रत्येक भाषणाला लाईक्स आणि प्रत्येक आक्रमक कृतीला नेतृत्व असं लेबल मिळत होतं. याच काळात अनेक नव्या चेहऱ्यांचा उदय झाला. काही जण आंदोलनातून पुढे आले, काही जण सोशल मीडियावर स्टार झाले, तर काही जण आक्रमक वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले. अनेकांना असं वाटू लागलं की लोक ओळखतात म्हणजे मत देतील, लोक बोलतात म्हणजे जिंकू, आणि सोशल मीडियावर हवा आहे म्हणजे विजय पक्का. पण नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनी हा सगळा भ्रम पूर्णपणे मोडून काढला. या निवडणुकांमध्ये काही असे चेहरे पराभूत झाले ज्यांना हमखास जिंकणारे मानलं जात होतं. आणि हा पराभव केवळ आकड्यांचा नव्हता, तो मानसिकतेचा, प्रतिमेचा आणि राजकीय समजुतींचा होता. विशेषतः 3 नावं संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत राहिली: मंगेश साबळे, निर्मला नवले आणि सक्षणा सलगर. निर्मला नवले सोशल मीडियावर स्टार, पण मतदानात मर्यादा. निर्मला नवले हे नाव महाराष्ट्रात क्वचितच कुणी ऐकलं नसेल. कारेगावच्या सरपंच, उच्च शिक्षित आणि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय. त्यांचं आय वॉन्ट इट हे वाक्य इतकं व्हायरल झालं की ते एक मीमच बनलं. इंस्टाग्राम, फेसबुकवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. महाराष्ट्रात मोबाईल वापरणाऱ्या बहुतेक लोकांच्या फीडमध्ये निर्मला नवले कधी ना कधी दिसले आहेत. राजकीय मैदानात एंट्री याच लोकप्रियतेच्या जोरावर त्यांना मोठ्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली. शिरूर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत त्या उतरल्या. सुरुवातीला सर्वसाधारण अंदाज असा होता, इतकी लोकप्रिय व्यक्ती सहज जिंकेल. पण प्रत्यक्षात ती निवडणूक तिहेरी होती. एकाच विचारसरणीचे 2 उमेदवार आणि समोर एकजूट असलेला प्रतिस्पर्धी. निकाल: लोकप्रियता पुरेशी ठरली नाही. मतदान झालं, निकाल लागला आणि निर्मला नवले यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्याकडे 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स असले तरी प्रत्यक्ष मतांची संख्या त्या प्रमाणात नव्हती. यातून एक गोष्ट ठळकपणे समोर आली: फॉलोअर्स म्हणजे मतदार नसतात. सोशल मीडियावर कोणीही व्हायरल होऊ शकतं, पण मतदार व्हायला थेट संपर्क, विश्वास आणि स्थानिक काम लागतं. सक्षणा सलगर आक्रमकतेला मतदारांनी घातलेली मर्यादा. तिसरं चर्चेतलं नाव म्हणजे सक्षणा सलगर. त्या आक्रमक वक्तव्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जातात. सरकारवर, नेत्यांवर, धोरणांवर थेट कडव्या शब्दात टीका हीच त्यांची ओळख. याच प्रतिमेच्या जोरावर त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील तेर गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली. समोर भाजपच्या अर्चना पाटील होत्या, तर ओमराजे निंबाळकर समर्थित उमेदवारही रिंगणात होते. निकाल: आकडे बोलके ठरले. निकाल लागल्यानंतर चित्र अगदी स्पष्ट होतं. पहिला क्रमांक भाजप, दुसरा क्रमांक ओमराजे समर्थित उमेदवार, तिसरा क्रमांक सक्षणा सलगर. हा पराभव काठावरचा नव्हता, तो स्पष्ट आणि निर्णायक होता. निकालानंतर आरोप झाले, पण आकडे वेगळंच सांगत होते. मतदारांनी जणू असं सांगितलं: फक्त आक्रमकता पुरेशी नाही, घराणेशाही आणि बंडखोरीलाही मतदारांचा नकार. या निवडणुकांमध्ये फक्त सोशल मीडिया स्टारच नाही, तर जुने मातब्बर नेतेही अडचणीत आले. काही ठिकाणी घराणेशाहीचा प्रयोग झाला, तर काही ठिकाणी बंडखोरी. पण दोन्ही बाबतीत मतदारांनी स्पष्ट भूमिका घेतली. घरातलेच सगळे उमेदवार उभे करणं लोकांना रुचलं नाही, तर बंडखोरीमुळे प्रतिष्ठेला धक्का बसला. मंगेश साबळे आंदोलनातून उभारी, पण स्थानिक राजकारणात अडथळा. मंगेश साबळे हे नाव मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात प्रचंड गाजलं. स्वतःची कार पेटवून देणं, आंदोलनाची अत्यंत टोकाची भूमिका घेणं आणि मी कुणालाही घाबरत नाही असा संदेश देणं, यामुळे ते एका झटक्यात चर्चेत आले. त्या काळात अनेक तरुणांना मंगेश साबळे हे एक बंडखोर नेतृत्व वाटत होते. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होते. आंदोलन म्हणजे काय, संताप म्हणजे काय, हे त्यांनी लोकांच्या डोळ्यांसमोर आणून ठेवलं. याच आंदोलनाच्या जोरावर मंगेश साबळे सरपंच झाले आणि इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला औपचारिक सुरुवात झाली. लोकसभेची निवडणूक. पहिलं मोठं वळण.
सरपंच झाल्यानंतर त्यांनी थेट लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. जालना लोकसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी दाखल केली. समोर अनुभवी, संघटन असलेले आणि ताकदवान नेते होते. सुरुवातीला कुणीही मंगेश साबळेंना गंभीरपणे घेतलं नाही. हा आंदोलनकर्ता आहे, राजकारणी नाही, अशीच चर्चा होती. पण प्रचार जसजसा पुढे गेला तसतसं चित्र बदलू लागलं. तरुण वर्ग, मराठा आंदोलनाशी जोडलेली भावनिक सहानुभूती आणि सोशल मीडियावर तयार झालेली हवा या सगळ्याचा परिणाम मतदानावर झाला. निकाल लागला तेव्हा मंगेश साबळेंना मिळालेली सुमारे 1,55,000 मतं हा आकडा सगळ्यांना चकित करणारा होता. ते जिंकले नाहीत, पण त्यांच्या मतांमुळे मुख्य लढतीचं गणित बदललं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात झाली. तेव्हाच अनेकांनी असं म्हटलं, हा नेता हरतो, पण त्याचं अस्तित्व नजरेआड करता येणार नाही. विधानसभा आणि कायम राहिलेली चर्चा. लोकसभेनंतर त्यांनी विधानसभेतही प्रयत्न केला. तिथेही विजय मिळाला नाही, पण ते चर्चेत राहिले. मंगेश साबळेबद्दल एक समज तयार झाला. हा माणूस जरी हरत असला तरी प्रत्येक वेळी ताकद वाढवत आहे आणि एक दिवस तो नक्की जिंकेल. जिल्हा परिषद निवडणूक. अपेक्षांचा कडू शेवट. याच पार्श्वभूमीवर यावेळी मंगेश साबळे जिल्हा परिषद निवडणुकीत उतरले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातून वडोद बाजार सर्कलमधून त्यांनी निवडणूक लढवली. निवडणुकीआधीच वातावरण असं तयार झालं होतं की मंगेश साबळे सहज जिंकणार. सोशल मीडियावर विजयाच्या पोस्ट्स तयार होत्या. काही ठिकाणी तर निकालाच्या आधीच अभिनंदनाचे बॅनर झळकले. मतमोजणी. आशेपासून धक्क्यापर्यंत. मतमोजणी सुरू झाली. पहिली फेरी. मंगेश साबळे आघाडीवर. दुसरी फेरी. सुमारे 2,200 मतांची आघाडी. समर्थकांचा उत्साह वाढला. पोस्ट्स व्हायरल होऊ लागल्या. पण त्यानंतर चित्र हळूहळू बदलू लागलं. तिसरी फेरी. आघाडी 1,600 वर आली. चौथी फेरी 800. पाचवी फेरी 400. आणि शेवटच्या फेरीत आघाडी नाहीशी झाली. अखेर निकाल लागला. 1,600 मतांनी मंगेश साबळे पराभूत झाले. हा पराभव केवळ आकड्यांचा नव्हता, तो अपेक्षांचा होता. तो आपण जिंकणारच या समजुतीचा होता. का हरले मंगेश साबळे? हा प्रश्न सर्वत्र विचारला गेला. उत्तर एकाच वाक्यात सांगता येईल. जिल्हा परिषद निवडणूक ही आंदोलनाची नसते, ती रोजच्या कामांची असते. गावात रस्ता कोण बांधतो, पाणी कोण आणतो, शाळा, आरोग्य, अंगणवाडी यासाठी कोण धाव घेतो, हे मतदार पाहतो. मोठ्या आंदोलनाची ओळख इथे उपयोगी पडत नाही. मतदार नेमकं काय सांगतोय? या सगळ्या निकालांचा एकत्रित अर्थ स्पष्ट आहे. सोशल मीडियावरची हवा तात्पुरती असते. आंदोलनातून मिळालेली प्रसिद्धी कायमस्वरूपी नसते. फक्त आक्रमक बोलणं लोकांना आकर्षित करत नाही. घराणेशाही आणि अंतर्गत राजकारणाला लोक कंटाळले आहेत. स्थानिक काम, संपर्क आणि विश्वास अजूनही निर्णायक आहेत, ही निवडणूक सांगते. हवा ऑनलाईन असते, पण निकाल ऑफलाईन लागतो. समारोप. या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनी अनेक भ्रम दूर केले. काहींसाठी हा धक्का होता, तर काहींसाठी हा धडा. राजकारणात यायचं असेल तर फक्त आवाज नाही, तर जमिनीवरचं काम लागते. हेच मतदारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. तुमच्या मते या निवडणुकीतला सगळ्यात धक्कादायक पराभव कोणाचा? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.